63 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। पुढच्या 3 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि आता भूमिगत गटार योजनेचा 108 कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहे। मी आपल्याला आश्वासन देतो, निवडणूक संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत या प्रस्तावाला मान्यता दिली जाईल आणि त्यालाही पूर्णपणे आपण निधी देऊ। एवढंच नाही तर आता मुखेडच्या आसपास खूप वस्ती झाली आहे आणि या वस्तीमध्ये ती नगरपालिकेच्या हद्दीबाहेर असल्यामुळे पैसे देता येत नाही, सुखसोयी करता येत नाहीत आणि म्हणून मुखेडची हद्दवाढ करून या सगळ्या वस्त्या मुखेडमध्ये घेऊन हद्दवाढीचे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात येईल। हे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे खरीपानंतर मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतरण होतं आणि म्हणून या ठिकाणी MIDC असली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही तुषार भाऊंनी केली आहे। निश्चितपणे आपल्याला MIDC या ठिकाणी देऊ आणि नुसती MIDC नाही तर त्यात उद्योगही आले पाहिजेत, याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करू। त्याचप्रमाणे आपल्या मुखेडकरता त्यांनी रुग्णालयाची देखील मागणी केली आहे, त्यालाही प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासोबत रस्ते असतील, पाणी असेल, महत्वाच्या नागरी सुविधा असतील, या ठिकाणी सगळ्या गोष्टींकरता आपण मागच्याही काळामध्ये तुषार भाऊंच्या म्हणण्यावर जवळपास 140 कोटी रुपयाचा निधी या शहराला दिलाय आणि पुढेही निधीची कमतरता आपण पडू देणार नाही।